खूप दिवस कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहेत ना, त्यामुळे बहुतेक. लागला. काय झालं? कोणी उचलत नाहीये फोन. झोपला असेल. नाही रे, तो तसा उशिरापर्यंत झोपणाऱ्यांपैकी नाहीये आणि माझा फोन नेहमी उचलतोच तो. थांब परत करते. हॅलो किरण, तुझा आवाज. हॅलो, सॉरी, किरण नवात है ना? नाही पण नंबर बरोबर आहे. सॉरी, हा नंबर किरणचा नाहीच आहे म्हणे. बदलला असेल नंबर. तुला तुला किरणचं घर माहिती आहे का? नाही, आणि इतर कोणाचाही नंबर्स नाही आहेत. किरणचा ग्रुप वेगळा होता, त्यातला कोणाशीच कॉन्टॅक्ट नाहीये माझा. जाऊ दे ना मेघना, इतरांच्या मागे पळण्यापेक्षा आपण जे करणं अपेक्षित आहे ते करूया ना. घरच्यांना आधी ही परिस्थिती सांगूया आणि बोलून झालं की सरळ हॉस्पिटलमध्ये जाऊया. आता नाश्ता करताना सगळे एकत्र असतील तेव्हाच सांगूया. मी एक काम करते, अर्जुते आणि सतीश दादांना पण बोलावते. हां ठीक आहे, पण एक लक्षात घे मेघना, आपण परवानगी नाही मागत आहोत. आपण सांगतोय. स्वतःवर आणि आपल्या चांगल्या हेतूवर विश्वास ठेव. ओके? अगं सगळं मलाच वाढणार आहेस का? अरे या 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 या, खिचडी खा. हो, खिचडी खाऊच, पण आदित्याने बोलावलंय ना म्हणून आलोय आम्ही इथे. बोलावलंय? कशाला? काय माहिती. काय रे? हा, कदाचित प्रमोशनचं गिफ्ट द्यायचं असेल मला ना. अरे वा. अरे फार खर्चात बिरचात पडलायस की काय? एवढं गंभीर का झालायस? हा, नाही ना, मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची होती म्हणून अर्चू आणि सतीशला पण बोलावून घेतलं मी. अरे मग सांग ना, एवढं टेन्स का झालास तू? नाही, टेन्स नाही, पण एक घटना घडली काल. काय? मी ते सतीशचं लेटर द्यायला गेलो होतो ना. हा, अरे हो, ते दिलंच ना नीट? नाही, लेटर दिलं मी, पण तिथे हॉस्पिटलमध्ये मी काय आदित्य नगरकरला पाहिलं. आदित्य नगरकर म्हणजे? हो, मेघनाचा मित्र.